संभाजीनगरात 7 जुलै रोजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दिवशी या जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांचा एक शिवसंकल्प मेळावा, एक शेतकऱ्यांना न्याय देणार आणि गद्दारांना गाडणार अशी टॅगलाईन घेऊन आयोजन करण्यात आलेलं आहे। तसं हे कार्यकर्त्यांचं एक प्रशिक्षण शिबिर पद्धतीचा हा मेळावा आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कार्यकर्त्यांना काही मार्गदर्शन, काही तांत्रिक मार्गदर्शन, काही राजकीय मार्गदर्शन या मेळाव्यातून होणार आहे। आणि मला असं वाटतं लोकसभेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी जानेवारी महिन्यातच दौऱ्याला सुरुवात केली होती आणि या महाराष्ट्रात जवळपास 104 सभा लोकसभा होईपर्यंत, लोकसभेच्या प्रचार थांबेपर्यंत उद्धवजी ठाकरे साहेबांच्या झाल्या होत्या। वाटतं त्याच धर्तीवर सुरुवात संभाजीनगरातून 7 जुलैला होते। त्याच्यात या जिल्ह्यातले किमान 5000च्या वर शिवसैनिक सहभागी होतील आणि मला असं वाटतं ज्या घटना घडल्या संभाजीनगरात त्या विसरून एक संकल्प पुन्हा या संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसैनिक करणार आहे। मागच्या वेळेस आम्ही 6 जागा जिंकल्या होत्या विधानसभेच्या, दुर्दैवानं 5 जणांनी त्याच्यातल्या गद्दारी केली। त्या सगळ्या जागेवर पुन्हा एकदा शिवसेना निवडून आणण्याचा संकल्प आम्ही या मेळाव्यात करणार आहोत। हे सगळं होत असताना राज्याचा अर्थसंकल्प परवा जाहीर झाला। हा अर्थसंकल्प जर बघितला तर नियमाची पायमल्ली झालेली, खऱ्या अर्थानं अजून राज्याच्या अर्थसंकल्पाला दोन्ही सभागृहात चर्चेला सुरुवात अजून झालेली नाही। चर्चा झाल्यानंतर दोन्ही सभागृह अर्थसंकल्प मंजूर करत असतं, परंतु त्याच्या आधीच काही योजना ज्या जाहीर झाल्या त्याच्या संदर्भात सरकारने परिपत्रक काढलेलं आहे। मग हा सभागृहाचाच हक्कभंग, एखाद्या सदस्याचा नाही तर सभागृहाचाच हक्कभंग आहे। सभागृहाचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे। निश्चित विरोधी पक्ष म्हणून आम्ही या सगळ्या बाबीवर बोट ठेवणार आहोत। ज्या ज्या घोषणा जाहीर केल्या, विशेषतः लाडकी लेक योजना जाहीर केली, तिचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतं भीक नको पण कुत्रं आवर अशा पद्धतीची जी म्हण आहे तशा पद्धतीनं होईल का काय अशा प्रकारची स्थिती आहे। कारण इतक्या अटी, इतक्या शर्ती त्याच्यामध्ये आहे की काही फार मोजक्या महिलांना याची मदत मिळू शकेल अशा प्रकारची स्थिती आहे। शेतकऱ्यांच्यासाठी सरकारने भले घोषणा केली असेल, परंतु अजून 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणं बाकी आहे सरकारला। याची माहिती निश्चित कोणते कोणते बाकी सभागृहात दिली जाईल। परंतु हे सरकार म्हणजे, मी काल सभागृहात एका विषयावर बोलताना खिशात नाही दाना आणि खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशा प्रकारची स्थिती आहे। सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही। आजच्या घडीला राज्याचा जवळपास 25,000 कोटीच्या वर तुटीचा अर्थसंकल्प असताना या घोषणेची अंमलबजावणी कशी होईल हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेबरोबर आम्हाला सगळ्या सदस्यांना सुद्धा आहे। निश्चित सरकार तोंड देखलापणा या सगळ्या बाबतीत करतंय। हे करत असताना महाविकास आघाडी म्हणून, शिवसेना म्हणून निश्चित याच्या विरुद्ध आम्ही लढा देत राहू आणि जनतेच्या दरबारात जात राहू। व्याज दरापेक्षा विजेचाच दर जास्त आहे। ज्या दरात वीज मिळायला पाहिजे राज्यात, अन्य राज्यामध्ये औद्योगिक दर सुद्धा महाराष्ट्र राज्याची जास्त आहे, कृषी दर सुद्धा जास्त आहे, रूटीन ग्राहकांना दिले जाणारे दर सुद्धा जास्त आहे। खरं तर सिंगल फेज, डबल फेज हा विषय ग्रामीण भागात बऱ्याच दिवसाने, परंतु तो यशस्वी झालेला नाही।
शेतकऱ्यांचं फीडर वेगळं, गावातलं वीज सप्लाय करणारं फीडर वेगळं, आणि या सगळ्यामध्ये आत्ताच्या घडीला वीज आपल्याला लागते किती आणि विजेचा पुरवठा किती होतो। आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये मला वाटत नाही 2 तास 3 तास 4 तासाच्या वर लाईट मिळत नाही, 8 तास नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे। म्हणून वीज बिल माफ करणार, वीज आम्ही वापरतच नाही, वीज आम्हाला मिळतच नाही, तर या वीज बिलेचा काय फायदा होणार आहे फक्त येणाऱ्या काळामध्येच दिसेल। आत्ताच्या घडीला राज्याकडे विजेची कमतरता आहे, म्हणून विजेची कमतरता असताना निश्चित शेतकऱ्याला दिलेलं 6 हॉर्स पॉवरच्या इंजिनला दिलेलं मोफत विजेचं कनेक्शन फक्त ही घोषणा हा एक फार्स ठरण्याची शक्यता आहे। दादा, पंजाबच्या धर्तीवर हे सगळं चाललेलं आहे, पंजाब राजस्थान महाराष्ट्र आहे, मला खरंच वाटतंय की 7 हॉर्स पॉवरपर्यंतची वीज चाललेलं आहे, खरंच पण मला आठवतं एकदा संभाजीनगरात शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आमचं सरकार आलं तर आम्ही वीज बिल माफ करू अशी घोषणा केली होती, आणि ती झाल्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे तत्कालीन मुख्यमंत्री होते काँग्रेसचे, यांनी सुद्धा वीज बिल माफ करण्याची घोषणा करून 0 रुपयाचं लाईट बिल पाठवलं होतं, बरोबर ना। आणि नंतर सरकार आलं काँग्रेसचं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, मागच्या बिलासहित वीज बिल पुन्हा आलं होतं। आत्ताच्या घडीला मला पूर्ण माहिती पण 38,000 ते 40,000 कोटी रुपये या विभागाचं विजेचा बोजा या विभागावर आहे, आणि हा 38 ते 40,000 कोटीचा बोजा असताना वीज मोफत कशी देणार हा प्रश्न आमच्या मनात आहेच आहे। त्यामुळे सरकार ही योजना, सरकारने जवळपास जेवढे वीज पंप आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे, याला लागणारी वीज आणि सरकारकडे असणारी वीज याचं जर मला वाटतं प्रमाण काढलं तर शेतकऱ्याला वीज मिळणं अवघड आहे। सरकार वीज मोफत देऊन सरकारी माग योजना दिली होती सोलर पॉवर, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ सुद्धा घेतला, पण ती योजना फेल झाली म्हणून आता वीज बिल माफ करत आहे। नाही, ती योजना फेल नाही झालेली, ती योजना चांगली आहे। केंद्राची पण योजना आहे, पंतप्रधान कुसुम योजना, मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना, पण याचं टार्गेट अतिशय कमी आहे। जिल्ह्याला 5,000 6,000 त्याचं वेटिंग, केंद्राचं जे त्याचं नोंदणी करायचं ऑनलाईन कधीतरी एखादा तास उघडतं, राज्याचं पण तशी स्थिती आहे, बरोबर सांगतो तुम्ही। आणि त्याच्यामुळं टार्गेट कमी आहे, सौर ऊर्जेचं टार्गेट कमी आहे, डिमांड जास्त आहे। मला असं वाटतं सौर ऊर्जेकडं वळावंच लागेल आपल्याला येणाऱ्या काळात, परंतु तेवढे सौर ऊर्जेच्या सगळ्या योजना सरकारला त्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी करावं लागेल। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काढलं होतं तर महिलांसोबत माहिती कमी गेली, शेतकऱ्यांसोबत माहिती कमी गेली, त्यांना खुश करण्यासाठी हे पहा, लबाडा घरचं आमंत्रण आहे, लबाड तर घरी या, आमच्या घरी जिलेबी आहे, आमच्याकडे इमरती आहे, आमच्याकडे पुरी आहे, आमच्याकडे शिरा आहे, आमच्याकडे लापशी आहे, सगळं सांगतं। गेल्यावर पत्तरवाळी वाढतात, सगळे वाढतात, त्याच्यावर कोणी वाढायलाच येत नाही, हा म्हणतो हे आण, तो म्हणतो ते आण, प्रत्यक्षात ताटावर काहीच येत नाही। आणि म्हणून हे लबाडा घरचं आमंत्रण आहे, ज्यावेळेस जेवण होईल त्यावेळेस खरं वाटेल। नाही तर आत्ताच्या घडीला राज्याची आर्थिक स्थिती बघितली तर मला असं वाटत नाही की राज्य सरकारी करू शकतं। नोंदणीपासून महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्ती मिळालेली नाहीये, त्यांची परिस्थिती बिकट आहे, तर शिक्षणामध्ये अडथळे निर्माण होत आहे, सरकार लक्ष देत नाहीये असं त्यांचा आरोप आहे। सरकारचं महाज्योतीकडेच नाही, सारथीकडं, बार्टीकडं, अमृतकडं सगळीकडे दुर्लक्ष आहे। ह्या सगळ्या योजनेकडं सरकारचं दुर्लक्ष आहे। वर्ष 2-2 वर्ष या मुलांना जी काही सवलत पाहिजे ती मिळालेली नाही। परदेशी शिष्यवृत्तीची योजना आहे, 60% मार्काची अट होती, ती आता 75% केलेली आहे। आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतं सरकार जाणीवपूर्वक याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळवणे अशा प्रकारचा प्रयत्न करते। सरकार विशेषतः महाज्योती याच्याबरोबर सारथी आणि बार्टी आणि अमृत या सगळ्याकडं दुर्लक्ष करतं। सरकारने आता एकत्रित धोरण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण सरकारची नियत याच्यामध्ये साफ नाही आहे। अनेक विद्यार्थी, आता माझ्याकडे विद्यार्थी आलेले आहेत,
महाज्योतीचे विद्यार्थी आलेले आहेत. मला या सगळ्यावर अन्याय करण्याचं काम सरकारचा हा समाज कल्याण विभाग करतोय. शेतकऱ्यांना पीक विमा अक्षरशः फक्त 75 रुपये 198 रुपये मिळाला आहे. शेतकऱ्यांचा खर्च सरासरी जर पाहिला तर 50 ते 60,000 एकरी झाला आहे. ती थट्टा केली जाते शेतकऱ्यांची. पीक विमा 1 रुपयात द्यायचं सरकारने घोषणा तर केली, शेतकऱ्यांचा वाटा सरकारने भरला, परंतु या पीक विमा कंपन्यांच्या दादागिऱ्या वाढलेल्या आहे. आता नियम आहे असा की विमा कोणत्याही शेतकऱ्याला 1,000 रुपयापेक्षा कमी दिला जाऊ नये अशा प्रकारचा नियम आहे, सरकारचा नियम आहे. असं असताना आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातच काही उदाहरणं झालेले 77 रुपये 98 रुपये 107 रुपये. निश्चित मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी सरकारच्या कानी गेलेल्या आहे. विमा कंपन्या अशा पद्धतीनं काम करत असेल तर या विमा कंपन्याला विरोध करण्याची भूमिका आम्ही सातत्यानं घेत राहू आणि घेतलेली आहे. गुन्हे दाखल व्हायला हवेत का? कारण नियम तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. नाही, आता त्यातल्या तांत्रिक बाजू पाहिल्याशिवाय आपल्याला काही बोलता येणार नाही, कारण कशा पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे. आता आपल्या इथं जे रामकृष्ण उपसा जल सिंचन योजनेसाठी सरकारने काही निधी देऊ केला, पण मुद्दल माफ करत असताना व्याज पण द्यावं लागेल ना. आता 60 कोटी माफ होत आहे, व्याज 150 कोटी. 150 कोटी व्याज नाही माफ केलं. बैठक झाली त्यांची. हा 150 कोटी तर करायचे त्याच्यासाठी सरकार हे पाहिजे असं याला OTS करावं लागेल ना. जर मग अशा पद्धतीनं बँक जर त्या योजनेची, कारण ही बँक जिल्ह्यातली बँक शेतकऱ्यांची बँक आहे, सरकार देत असेल तर मग बाकीच्या शेतकऱ्याविषयी असाच विचार बँकेला करावा लागेल. मग शेतकऱ्यांच्या डोक्यावर तरी व्याज का टाकायचं? जर रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचं व्याज यांना बँकेला माफ करायचा अधिकार राहणार नाही, कारण तो जनतेचा पैसा आहे. फक्त संचालक मंडळाचा तो निर्णय राहणार नाही. मी सुद्धा संचालक आहे त्या बँकेचा, परंतु जेव्हा जनरल बॉडी होईल तेव्हा निश्चित ही भूमिका मांडली जाईल. आता सुदीपान भुमरे यांची प्रेस झाली, त्याच्यामध्ये त्यांनी सगळे लोकांना चॅलेंज केले की त्यांनी जनतेतून निवडून काय करावं? जनतेतून निवडून मागच्या दरवाज्यातून न येता जनतेतून निवडून दाखवा, हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे संजय राऊतांना. मला असं वाटतं अशा चॅलेंजला काही अर्थ नाही. संजय राऊत सकाळी बोलले की अख्खा महाराष्ट्र कामाला लागतो आणि विशेषतः गद्दार लोक कामाला लागतात. याच्यातच संजय राऊत साहेबांची ताकद आहे. त्यांच्या शब्द हे शस्त्र आहे. मग त्या शस्त्राने हे घायाळ होतात, म्हणून अशा पद्धतीनं आव्हान देत असतात. राहतील उभा एखाद्या दिवशी, त्याला काय अवघड काम आहे. दुसरं असं देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला राज्य कारभार अडचणी निर्माण होतात. मग तो खोटं बोलणाऱ्यापेक्षा फोटो काढणारे मुख्यमंत्री बरे. विधानसभेत हक्कभंग आणला गेला आहे. महिलेची योजना राबवून काढला, हा हक्कभंग योग्य आहे की अयोग्य? योग्य, मी आधी बोललो, कारण अजून बजेट मंजूरच झालं नाही. बजेट मंजूर झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी होत असतात. सरकारला घाई झालेली आहे फार, तो चुकीचाच आहे. म्हणजे अख्ख्या सभागृहाचा तो हक्कभंग आहे. विधानसभेची तयारी समजायचं आता वातावरण. हो, मग आता 2-3 महिन्यांत तयारी आहे तर विधानसभेचीच तयारी आहे. तयारी बजेटून वाटलं नाही का तुम्हाला? विधानसभेची तयारी सुरू केली होती. देशात तामिळनाडूनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचे कर्जबाजारी राज्य आहे. त्यात अजून सध्या राज्यावर 7,80,000 कर्ज आहे. त्यात अजून 1,10,470 कोटीचं कर्ज राज्य हे मला वाटतं. महाराष्ट्रातल्या जन्मल्या जो मुलगा जन्मतो त्याच्या डोक्यावर 56,000 रुपयाचं कर्ज आहे आत्ताच्या घडीला. आणि हे नवीन जर झालं तर ते 65,000 रुपयावर जाणार आहे. त्यामुळे आज आपण इथं बसलेलं असू तरी राज्याचा जर विचार केला तर आपल्या डोक्यावर 65,000 रुपयाचं कर्ज आहे. आणि मला वाटतं हे कर्ज सत्ताधाऱ्या लोकांची जी मस्ती आहे, चुकीचे खर्च आहे, उधळपट्टी आहे, या सगळ्या गोष्टीवर हे सगळं चालू आहे. तामिळनाडूत कर्जबाजारी तामिळनाडू असेल, पण ते विकास कामावर खर्च करतात. स्वतःचे होर्डिंग, स्वतःचे फोटो लावण्यासाठी तामिळनाडूचा खर्च नाही आहे. आपल्या इथला खर्च शासन आपल्या दारी यांचे होर्डिंग लावा, यांचे बॅनर लावा, यांची टीव्हीवर ॲड करा, त्याच्यासाठी खर्च आहे.
आणि म्हणून हे सरकार अशा पद्धतीनं स्वार्थासाठी टक्केवारीसाठी चालणारं हे सरकार आहे आणि त्याच्यामुळं हे कर्जबाजारी झालेलं आहे. केंद्राचं एक राज्य भाषा मुंबई पुणे याच्यासाठीच का पेट्रोलची दर कमी करायची आणि बाकीच्या शहरांसाठी पेट्रोलची दर कमी करता येत नाही का? हाच माझा प्रश्न आहे ना. सरकार अशा महानगरातल्या पेट्रोलचे दर कमी केलेले असताना ग्रामीण भागातील सुद्धा पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजे. पण सरकारने याच्यात पक्षपातीपणाची भूमिका घेतली.